होम मिनिस्टर मी सुद्धा 6 महिने केलं सर. ते सांभाळत असताना हा प्रश्न नेहमी मी सगळ्यांना विचारायचो आणि तो मला तुम्हालाही विचारायचा की मॅमचं आणि तुमचं जमलं कसं, कसे भेटलात तुम्ही? कॉलेजमध्ये असताना मी 12वीत होतो, ही 11वीत होती. आणि मी 1 वर्ष थोडासा ऑलरेडी कॉलेजचा अनुभव घेतला असल्यामुळे थोडासा मी पण त्या टग्या पोरांबरोबर फिरायला वगैरे लागलो होतो हळूहळू. आणि आमच्या कॉलेजच्या शेजारी एक विश्वास नावाचं हॉटेल आहे, अजूनही आहे. तर त्या हॉटेलमध्ये हिच्या मैत्रिणींचा न्यू एंट्रन्स होते ना कॉलेजमध्ये 11वीत, त्यांच्या मैत्रिणीचा एक कोणाचा तरी वाढदिवस होता म्हणून त्यांची पार्टी चालली होती. आणि तिथे मी तिला पहिल्यांदा पाहिलं. ओहो. पहिल्यांदा पाहिलं आणि तिच्या हातात एक ब्रेसलेट होतं ज्याच्यावरती अपर्णा असं लिहिलेलं होतं. आणि ती मला आवडली. मग हळूहळू प्रयत्न करून ज्या कोणी वर्गमैत्रिणी होत्या त्यांच्या थ्रू तिला मेसेज पाठवला आणि मग झालं, तिथून सुरुवात झाली. पण कुणी कोणाला पहिल्यांदा विचारलं मग? अर्थात मी विचारलं आणि तिने मला तंगवलं. हो, मग सुनील बर्वे यांना एका मुलीनं तंगवलं. ही ब्रेकिंग न्यूज आहे खरं तर. ही महाराष्ट्रासाठी किती मोठी ब्रेकिंग न्यूज आहे बघा. वहिनी का असं? म्हणजे तेव्हाचा फोटो पाहिला तर कळेल तुला का तंगवलं ते. म्हणजे नाही म्हणजे तंगवलं अशा अर्थाने की ठीक आहे आपलं अजून शिक्षण वगैरे बघू, अजून टिकतं की नाही बघूया, अजून 2-3 महिने हेच अट्रॅक्शन पुढे कंटिन्यू होतं की नाही बघूया, मग ठरवू. नाही तर आज मला बघितली, मग 2-3 महिन्यांनी दुसरी कोणी बघितली ती आवडली, डिसिजन होऊ दे. त्यानंतर मला मागले सर तुमच्याकडे यायचंय. वहिनींचं सरप्राईज तुम्हाला आवडलंय. वहिनींना तुम्ही पहिल्यांदा कधी भेटलात आणि तुमचं अरेंज मॅरेज की लव्ह मॅरेज? माझं अरेंज मॅरेजच आहे, पण माझी सगळी नाटकं तिनं बघितली होती आधी. हो हो, मला एक स्थळ सुचवलं होतं ॲक्च्युली की मयुरी शेटे नावाची एक मुलगी आहे मुंबईमध्ये, MSc झालेली आहे आणि ती अमुक अमुक कंपनीमध्ये काम करते. तर म्हटलं ती MSc झाली, मी BSc झाली होती, कशाला पसंत करेन मला. म्हणून ते मी स्थळ नाकारलं होतं मी बघायच्या आधीच. म्हटलं नाही नाही, ती बारे मुंबईतली फॉरवर्ड पोरगी, ती म्हटलं नाही लग्न करणार आपल्या, आपण गावात नारोय वगैरे. आणि पुन्हा काही महिने गेले आणि पुन्हा मी लग्नाचा विचार करत होतो. म्हटलं मुली बघायला सुरुवात केली होती. तर तो मॅन जो होता ज्याने मला सांगितलं होतं, म्हणजे ते माझे लांबचे काकाच लागतात, ते म्हटलं अरे अजून तुझं लग्न झालेलं नाही आहे, तर बघ अजून विचार कर तू. म्हटलं ठीक आहे बघून घेऊ. मग मी जस्ट बघायला गेलो होतो घरी आणि ही बसलेली होती मरून साडी नेसून घरामध्ये, डोळे लाल लाल झालेले असे रडू. आणि म्हटलं आईला मी येतोय म्हणून रडली का काही. ते आता नाही आणि तिला सांगितलं होतं की एकडाव भाटामध्ये काम केलेला तो, तर ती म्हणाली मी नाही करणार, तो म्हातारा आहे, म्हाताऱ्याचं काम मी नाही. तर ती अरे अगं तो म्हाताऱ्याचं काम करतो, तो काही वडिलांचं काम करतो, तो काही म्हातारा नाही खरोखर. नाही नको नको तो नको, नाही 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 असं म्हणून म्हटलं हे तिला कळलंय म्हणून ती रडते की काय. म्हणजे ते गाणं नाही तर लागू पडायचं म्हातारा इथं गाणं वगैरे पाऊस तसं. तर मी गेलो आणि ही डोळे लाल करून बसलेली, बघायला तयार नाही अशी बसलेली होती. म्हटलं आता बघेल वर, मग बघेल वर, ती वर बघायलाच तयार नाही. बरं मी कसं सांगणार वर बघ तुला बघायची म्हणून मला. आणि ती अशी बसली होती. तर म्हटलं काहीतरी राडा झालाय. पण झालं होतं काय, ती कंटाळली होती मुलं बघून. मी यायच्या अगोदर तिला काहीतरी 2 मुलं बघून गेली होती, तो पोह्याचा सेम कार्यक्रम. आणि ती वडिलांवर चिडली होती की आता बास करा हे दाखवायचे कार्यक्रम, मला नाही करायचंय लग्न आता बास. हा येतोय, हा बघायला शेवटचा मुलगा, याच्यानंतर मी लग्न करणार नाही या निर्णयापर्यंत येऊन पोचली होती ती. आणि मी तिला बघितलं, मग तिनं बघितलं, मग तिने एकदा बघितलं फक्त वर आणि ती आत निघून गेली. म्हटलं झालं. पण तुला खरं सांगू, बघता क्षणी, मी तिला आजही म्हणतो, बघता क्षणी मला कळलं होतं, जेव्हा तू बघितलंस माझ्याकडे तेव्हा मला कळलं होतं ह्या मुलीशी माझं लग्न होणार आहे. वा वा. मग आम्ही दीनानाथला भेटलो. दीनानाथला भेटल्यानंतर जयवंत वाडकर नावाचे आपले जे एक फार सद्गृहस्थ आहेत आपल्या सगळ्यांच्या ओळखीचे, ते सद्गृहस्थ हिच्याबरोबर बघून मला म्हणले ही कोण. म्हटलं नाही, हिचं आमचं जरा चाललंय लग्नाचं. मग परवा आणली होती ती कोण होती. हे जयवंत वाडकर बोलू शकतात. नाही तेच बोलू शकतात हे. त्याच्यावर माझे काही दिवस गेले. अरे देवा. अगं तसं नाहीये, ते चेष्टा करतात हे ते वगैरे. हे झाल्यानंतर तिच्या काकाने इन्क्वायरी केली, त्या मुलाची इन्क्वायरी चौकशी करून मग लग्नासाठी होकार दिला. जवळपास 2-3 महिन्यानंतर 2-3 महिन्यानंतर दिला असेल. हो 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 हो. माझं समाव असं होतं की नाटकात काम करतो, मग काय माहिती कसं म्हणजे सेटल असेल की नाही, असं थोडं माझी नाराजी होती. तर म्हणून मी म्हटलं की नाही आपण एकदा सेकंड टाइम भेटूया. मला बेसिकली माणूस म्हणून तो खूप आवडला, खूप जेन्युइन वाटला. तर म्हणून मग
मला वाटतं मग मी पुढे गेलो आम्ही. म्हणजे खोटं वाटेल, मुंबईमध्ये माझं घर नाही काही नाही, हे त्यांचं व्यवस्थित सगळं, सासऱ्यांची कंपनी होती वगैरे, आणि मुंबईत घर नाही काही नाही, पण आय डोंट नो की कशाच्या जीवावर खरं तर त्यांनी तो मला मुलगी दिली. आजही म्हणतो की मला आश्चर्य वाटतं की कसं काय तू हो, कारण मला होकार चांगली दिला. नोकरी कारण होती, permanent. माझ्याकडे घरही नव्हतं भाड्याचं तेव्हा, आम्ही पेंगेस म्हणूनच राहत होतो, म्हणजे चमच्यापासून घेण्यापासून आमची सुरुवात होती. आणि पण म्हणजे मला कौतुक वाटतं हिचं नेहमी, तेव्हा जेव्हा ही नोकरी करत होती तेव्हा तिला खूप पगार होता, म्हणजे ही कधी 6 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, आणि तेव्हा माझं महिन्याचं इन्कम 10,000 सुद्धा नव्हतं. पण तेव्हा सुद्धा ती एका शब्दानं कधी मला म्हणाली नाही की अरे काय तू दिवस दिवस घरी असतोस, 8-8 दिवस काही करत नाहीस, काय नाही, मी मात्र रोज नोकरी करते. ती एका शब्दानं, म्हणजे आजही, आजच्या घडीलाही, बट मी नेहमी म्हणतो मला बायकोची भीती वाटते. का? कारण ती माझ्यावर 5 पैशाने सुद्धा अवलंबून नाही. याच्यासाठी पण हॅट्स ऑफ, तिनं खूप त्या काळात सुद्धा खूप समजून घेतलं. कारण काय, नट काम असतं, काम नसतं, आपले खूप फ्रस्ट्रेशनचा काळ कधी कधी येतो, पण त्या काळात सुद्धा फार तिनं सांभाळून घेतल्या सगळ्याच गोष्टी. याबद्दल मी आज या मंचावर तिला थँक्स असं म्हणतो. क्या बात आहे, क्या बात आहे. तरडे सरांकडे बघून आणि वहिनींकडे बघूनच मला असं वाटतं की तुमचं लव्ह मॅरेज असणार. हो झालं. अरे मग काय हे? सर, मला ते ऐकायचंय सर. खंत असल्यासारखं काय बोलतोय? म्हणजे मला व्यक्त होता येत नाहीये तिच्या समोर. हो. पुरुषोत्तम करंडकला मृग नक्षत्र नावाची तिची एकांकिका पाहिली, ज्यासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं अवॉर्ड मिळालं होतं. आणि मी एवढा खुश की ही जी मुलगी आहे, की हिचं जे आत्ता आपण काम पाहिलं, एवढी सुंदर काम करणारी मुलगी, हिच्याशी आपली निदान ओळख तरी असली पाहिजे. पण आमचे काय भेटणं झाले नाही. तसं मी चंपरा देशपांडेंचं त्याच वेळी सामसूम नावाचं नाटक डिरेक्ट करत होतो, आणि त्यातल्या लच्छी नावाच्या कॅरेक्टरसाठी एक मला मुलगी हवी होती. तर आपले फुबाई फूमध्ये मिलिंद शिंत्रे पुण्याचे, पुणे करतात सर, तर त्यांनी मला हिचं नाव सुचवलं आणि हिची माझी भेट झाली, आणि मग झालं. अशा किती ऑडिशन घेतल्यास, किती मुलींच्या घेतल्या? नाही, तिला माहिती आहे मी मुलींशी मी बोलत पण नाही. हा वहिनी, हे खरं आहे. इतके लाजवळ होते, आम्हाला वाटत तर नाहीत. नाही, नाही, लाजाळू वगैरे नसेल तो, पण एकंदर त्याच्याकडे बघून मुली घाबरतात. हा ना, म्हणजे हा खूप व्यायाम करायचा त्यावेळी, म्हणजे अजूनही आहे त्याची आवड तशीच. पण त्यावेळी असं 2-2, 3-3 तास जिममध्ये असायचा, आणि ना काचेची भिंत होती जिमची, आणि मी गाडी लावून बाहेर त्याच्याकडे बघत असायचे बाहेरून. अरे बाप. ऐ गो, हा कसला आहे असं. बघा, व्यायाम करा. हवा येऊन द्या, त्याला हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको, हवा येऊन द्या. मी मराठी, झी मराठी. झी5 ॲप आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचे भाग कधीही कुठेही पहा.